पवार यांचं खरंच खूप धन्यवाद व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमी फाउंडेशनच्या या कार्यालयामध्ये येऊन मला खूप समाधान वाटलं. आणि हे समाधान कोणी दिलेलं आहे तर माझे अतिशय आवडते जावई मेजर नंदकुमार सैंदोरे भारतीय आर्मीतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही पुण्याला आलो. आणि येत असताना बारगळ सरांनी शिवाजीराव बारगळ सर जे आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला प्राध्यापक कैलास पवार यांच्यासारख्या सेवाभावी माणसांची भेट घेतली पाहिजे. आणि माजी प्राचार्य टी शेळके साहेबांनी देखील आनंद व्यक्त केला की प्राध्यापक कैलास पवार यांच्या निवासस्थानी आपण जात आहात, आपण भाग्यवान आहात. माझ्यासारख्याला देखील येता आला असतं तर फार आनंद वाटला असता. अशा निमित्ताने या ठिकाणी प्राध्यापक कैलास पवार हे श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव या छोट्या गावाचे एक रहिवासी आहेत. परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी बोरावके महाविद्यालयामध्ये खूप कष्टाने कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतलेलं आहे. आणि शिक्षण घेता घेताच त्यांनी या ठिकाणी अनेक लोकांना आपल्याशी जोडलेलं आहेत. आणि आपला गाव, आपली माणसं, आपल्या अवतीभोवतीचा परिसर हा अधिक सुखी, समाधानी आणि उपयुक्त कसा होईल तर संतांनी जसं सांगितलेलं आहे की बुडती ही जन न देखवे डोळा. तर या ठिकाणी गोरगरीब माणसं जे आहेत, मुलं जे आहेत ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्षणापासून वंचित आहेत. त्या वंचिताचं शिक्षण करण्यामध्ये प्राध्यापक कैलास पवार हे आज देखील आघाडीवर आहेत. रस्त्यावर असणारी गोरगरीब मुलं जे आहेत यांना देखील मदतीचा हात देण्याचं काम करतायत. आणि महांकाळ वाडगावसारख्या गावामध्ये जलसंधारणाचं काम असेल, शिक्षणाचं काम असेल, त्या ठिकाणच्या अनेक महिला असेल, त्या महिलांचे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी देखील त्यांनी भरीव असं तऱ्हेचं काम केलेलं आहे. आणि म्हणून चित्रपट अभिनेती अलकाताई कुबल यांनी एक मोठा कार्यक्रम महांकाळ वाडगावच्या त्या मारुती मंदिरामध्ये घेतलेला होता आणि अनेक महिलांना खूप आनंद वाटला. आणि श्रीरामपूरमध्ये देखील या ठिकाणी गुजराती मंगल कार्यालयामध्ये देखील अलकाताई कुबल यांचं एक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकसमुदायामध्ये त्यांनी प्राध्यापक कैलास पवार यांच्या कामाचं कौतुक केलेलं होतं. तर एक प्रेरणा आहे अलकाताई कुबल यांची भूमी फाउंडेशनच्या कार्याला. आणि म्हणून प्राध्यापक कैलास पवार यांनी पुण्यासारख्या या ठिकाणी, वाघोलीसारख्या ठिकाणी अनेक अनाथ मुलांना एकत्र करून त्यांनी आपलं स्वतःचं 100च्या वर मुलं, जावई 100च्या वर मुलं त्यांनी आता सांभाळलेले इथं या ठिकाणी करतायत. ते त्यांना शिक्षण देण्याचं काम करतात, त्यांना शिकवण्याचं काम करतात. तर हे काम हे अतिशय मौलिक स्वरूपाचं आहे. म्हणजे संतांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्यासाठी झटलं पाहिजे. आणि प्राध्यापक कैलास पवार यांनी या ठिकाणी असे अनेक मुलं जे आहेत, अपंग महिला असतील, गोरगरीब अशा तऱ्हेची मुलं असतील, किंवा निराश्रित लोक असतील, रस्त्यावरची मुलं असतील, यांना कामाला लावलेलं आहे. खरे तृतीयपंथीय तर यांच्यासाठी श्रीरामपूर असेल, पुणे असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये 2020 ते 2022 या काळामध्ये कोरोनाचा काळ जो होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये या तृतीयपंथी लोकांना अनेक किराणा किट्सचं वाटप केलेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभागी होतो. आणि म्हणून प्राध्यापक कैलास पवार यांचं काम फार मोठं आहे. मध्ये भूकंपाचा मोठा अशा तऱ्हेचा महाराष्ट्राला झटका बसला. त्या काळामध्ये देखील जिथं कोणी जात नाही असं डोंगर कापऱ्यामध्ये, पाण्या पावसामध्ये, चिखलामध्ये प्राध्यापक कैलास पवार हे मदत घेऊन गेलेले होते. गाड्यांनी या ठिकाणी मदत पोहोचवली होती. आणि त्या लोकांनी सांगितलं की जे आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही, फक्त प्राध्यापक कैलास पवार आले. आणि म्हणून देखील आम्हाला प्राध्यापक कैलास पवार यांचा सेवाभाव जो आहे हा देवत्व स्वरूपाचा वाटतो. म्हणजे आपल्याकडं महामानव डॉक्टर बाबा आमटे असतील, किंवा अनेक प्रकारचे काही संत महात्मे असतील, यांनी जे काम केलेले आहेत ते काम या ठिकाणी, आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श जो आहे तो आदर्श प्राध्यापक कैलास पवार यांच्याबरोबर आहेत. कारण ते रयत शिक्षण संस्थेत शिकलेले विद्यार्थी आहेत. आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी पुढील काळासाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी भूमी फाउंडेशनचं हे पुस्तक जे आहे ते पुस्तक काढून त्या ठिकाणी त्यांचा अहवाल तो प्रकाशित केलेला आहे. तो वाचनीय, प्रत्येकाने वाचावा आणि प्राध्यापक कैलास पवार यांचं काम समजून घ्यावं. आणि आमचे आदरणीय आधारस्तंभ मार्गदर्शक माजी प्राचार्य टी शेळके साहेब यांनी देखील या ठिकाणी या कामासाठी भरपूर अशा तऱ्हेचं सहकार्य केलेलं आहे. पण त्यांचा देखील या सगळ्या कामासाठी आशीर्वाद आहे. आणि या निमित्ताने आम्ही प्राध्यापक कैलास पवार
यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मानपत्र आणि एक सन्मानपत्र जे आहेत आणि सन्मानचिन्ह जे आहेत ते देऊन सत्कार करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि या निमित्ताने मेजर नंदकुमार सैंदोरे, प्राध्यापक कैलासराव पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सौ अनिताताई वहिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला देखील पवारताई, तर आपलं देखील एक फार मोठा वाटा या कामामध्ये आहे. पवारताईंचा वाटा फार मोठा आहे या ठिकाणी आणि म्हणून आम्हाला तुमचं दोघांचं देखील खूप कौतुक वाटतं. यानंतर मी प्राध्यापक शिवाजीराव बारगळ सर यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात. बंद केलं नाही तुम्ही बोला. प्राध्यापक शिवाजीराव बारगळ सर. सामाजिक कार्यकर्ते कैलास पवार हे मूळ श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील आहेत आणि त्या ठिकाणी RBNB कॉलेज श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षण फार कष्टातून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक प्रकारची सामाजिक कार्य ते करत आहेत. विविध प्रकारची सामाजिक कार्य यामध्ये या ठिकाणी करोना कालावधीमध्ये जे लोक मृत्यू पावले त्यांच्या विधवांना शेळी वाटपाचं कार्य करताना मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मी त्या ठिकाणी होतो. विद्यार्थ्यांनाही वह्या वाटप किंवा पुस्तकं वाटप गरीब विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे ते कार्य करीत होते. त्याचप्रमाणे आता तृतीयपंथी यांच्या संदर्भातसुद्धा कार्य करत आहे. पूरग्रस्तांसाठी सुद्धा मदत त्यांनी मोठी मदत केलेली आहे. पुणे येथे वाघोली या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झालेल्या आहेत आणि तेही या कार्याशी जोडलेले आहेत. त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. आज आमच्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्याय आहेत. त्याचप्रमाणे मेजर नंदकुमार सैंदोरी या ठिकाणी आहेत. पुढील कार्यासाठी कैलास पवार यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस या ठिकाणी अनिताताई पवार या ठिकाणी त्यांना सहकार्य करीत आहेत. ते सामाजिक कार्यामध्ये गुंतलेले असले तरी संपूर्ण मदत ही घरातून होत असते. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. नंदकुमार सैंदोरे शुभेच्छा देतील. आमचे भारतीय आर्मीतून नुकते सेवानिवृत्त झालेले जावई मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे, मांजरी, तालुका राहुरी, हे या निमित्ताने प्राध्यापक कैलास पवार यांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत. प्राध्यापक कैलास पवार सर यांची भूमी फाउंडेशनतर्फे त्यांनी जे कार्य सुरू केले आहे ते एक नवीन पिढीसाठी किंवा तरुण मुलांसाठी किंवा समाजासाठी एक आदर्श असं एक कार्य सुरू केलेलं आहे आणि त्या कार्यासाठी त्यांच्या भावी वाटचालीसाठी आम्ही नंदकुमार सैंदोरे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण सर्वांनीच एक प्रेरणादायी आजचा हा क्षण घडून आणलेला आहे आणि आम्हाला नेहमीच तुमच्या शुभेच्छा, शुभ आशीर्वाद आमच्यासोबत आहे. नेहमीच चांगलं काम आम्ही करत राहू आणि आपला शुभ आशीर्वाद घेऊन खरंच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचं नाही तर जे प्रश्नच निर्माण होऊ नये याच्यासाठी काम करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून प्रश्न निर्माण झाल्यावर काम करण्यापेक्षा प्रश्नच निर्माण होऊ नये याच्यासाठी काम करणं फार काळाची गरज आहे. तर असंच आम्ही काम करत राहू. तर मला फार आनंद झाला सर आणि डॉक्टर बाबूराव उपाध्याय सर यांचा तर विशेष मनापासून खूप खूप अभिनंदन. म्हणजे धन्यवाद द्यावा तेवढे कमीचे, कारण सरांनी आम्हाला कमाव शिकाच्या माध्यमातून असेल, कॉलेजच्या याच्यामध्ये कॉलेजची लाईफ असेल याच्यामध्ये सुद्धा सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणून सरांचं असे शिक्षक आता परत होणं नाही सर. आणि ती माझी खंत पण आहे का रयतमध्ये सुद्धा असे शिक्षक संपत चालले. रयत शिक्षण संस्थेचं नाव आहे परंतु जे शिक्षक अपेक्षित होते कर्मवीर अण्णांना ते शिक्षक आता संपत चालले. म्हणून मला कधी कधी शंका वाटते आणि कधी कधी चिंता वाटते का अण्णांचं काम किंवा अण्णांचे जे विचार ते टिकून राहतील का नाही, ही पण मोठी शंका मला खूप मनापासून वाटते. कारण हे जे शिक्षक लाभले आम्हाला तर विद्यार्थ्यांचं कल्याण म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा जर तालुक्याला नंबर लागला तर स्वतःच्या सायकलीवर स्वतःच्या गाडीवर घेऊन जाणारे शिक्षक आम्ही पाहिले. जर एखाद्या विद्यार्थ्याने डबा नाही आणला तर आपल्या स्वतःचा डबा आणलेला असताना तो डबा आपल्या विद्यार्थ्यांना खाऊ घालताना शिक्षक पाहिले. एखादा विद्यार्थी जर एकाच ड्रेसवर येत असेल तर त्याला ड्रेस आहे का नाही मी घेऊन देतो असे सुद्धा शिक्षक आम्ही पाहिले.
तर हीच हे विचार घेऊन पुढं चालणारे अजून शिक्षक निर्माण व्हायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद पवार सर. यानंतर सौ अनिताताई पवार यांना विनंती करतो की आपण आभार मानावेत. काढा. एक मिनिट त्यांना द्या.